अमित शहा उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। निरीक्षक म्हणून अमित शहा उद्याच मुंबईत येणार आहेत अशी देखील सूत्रांची माहिती आहे। अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होणार असल्याची देखील माहिती समोर येते आहे। अमित शहा स्वतः महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेमध्ये लक्ष घालणार आहेत अशी देखील सूत्रांच्या वतीने माहिती समोर येते आहे। त्यामुळे अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याची घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। उर्वशी, अमित शहा उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तवली जाते, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्रीकांत, एकनाथ आज आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस आज रात्री इथे पोहोचणार आहेत नवी दिल्लीमध्ये। ते अमित शहा यांची भेट घेणार आहे आणि आज मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होणार आहे। त्याच्यानंतर अमित शहा हे उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होण्याची शक्यता आहे आणि ते ऑब्झर्वर म्हणजे निरीक्षक म्हणून ते मुंबईत जाणार आणि तिथे नंतर मुख्यमंत्र्याची घोषणा होणार हे समजून येत आहे। सूत्रांकडून हेही कळालं आहे की अमित शहा यांच्या उपस्थित मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होणार आहे आणि यात आपण बघितलं तर अजित पवार यांचा गट, अजित पवार स्वतः, एकनाथ शिंदे यांचा गट आणि एकनाथ शिंदे स्वतः हेही तिथे उपस्थित होणार जेव्हा नावाची घोषणा केली जाणार। अमित शहा स्वतः सत्ता स्थापनेवर लक्ष घालणार आहे असं सूत्रांकडून कळालंय श्रीकांत। म्हणजे आज रात्री जेव्हा इथे देवेंद्र फडणवीस पोहोचणार तेव्हा अमित शहा यांच्याबरोबर एक मीटिंग होणार, मुख्यमंत्री पद कोणाला दिलं जाणार त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आणि उद्या जे बीजेपीचा एक रेग्युलर प्रोसेस आहे म्हणजे एक ऑब्झर्वर निरीक्षक राज्यात जातो आणि नंतर मुख्यमंत्री पदाची घोषणा होते ते उद्या केलं जाणार आणि उद्या अमित शहा हे स्वतःच निरीक्षक म्हणून राज्यात जाणार आणि मुख्यमंत्री पदाची घोषणा होणार। शिका उर्वशी, मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात चर्चा सुरू आहेत। अमित शहा त्या संदर्भातली घोषणा करतील, मात्र दुसरीकडे मंत्रिपदासाठी देखील महायुतीतल्या तिन्ही पक्षांमधून अनेक आमदार इच्छुक आहेत। त्या संदर्भातही अमित शहा कुठेतरी लक्ष घालू शकतात। त्याच्यावरती पण आजच चर्चा होऊ शकते श्रीकांत। असं जे सूत्रांकडून जे कळून येत आहे ते म्हणजे हे त्याचे 7 नाव भाजपकडून काढले गेले आहेत ज्यात त्या सगळ्या ज्या मंत्री होऊ शकतात त्यांचा बायोडेटा काय, किती वर्षाचं त्यांचं निवडणुकीचं एक रेकॉर्ड राहिलंय हे सगळं लक्षात घेऊन 7 नाव ऑलरेडी शॉर्टलिस्ट केले। त्यातून काही नावं जे आहेत ते स्टार्टिंगला शपथ घेतील भाजपमधून, हे भाजपच्या सूत्रांकडून कळत आणि बाकीचे जे असतील ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटातले मंत्री असतील। उर्वशी, आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका लढल्या गेल्या। भाजपच्या नेत्यांनी देखील वारंवार तसं सांगितलेलं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत अशी देखील शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे। शिवसेना नेत्यांची नक्कीच ही मागणी। आपण नरेश म्हस्के जे खासदार आहेत त्यांनीही आज सकाळी सांगितलेलं की बिहार पॅटर्न लागू व्हावं महाराष्ट्रात असं त्यांचं मत आहे। पण श्रीकांत, ज्या प्रकाराने बीजेपीने मेजॉरिटी आणली आहे राज्यात त्यातून कुठेच प्रश्न मुख्यमंत्रीपद हे दुसऱ्या कोणत्या पार्टीला देणं हे निर्माण होत नाही असं बीजेपीचे वरिष्ठ नेत्यांचं दिल्लीमध्ये म्हणणं आहे आणि निश्चितच त्यामुळे आता अमित शहाच्या घोषणेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी।